शहाद्यात पडावातून 7 लाखाच्या 120 मेंढ्यांची चोरी. मेंढपाळांचे शहादा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन. शहादा तालुक्यात मेंढी चोरीचा धक्कादायक प्रकार घडला असून शेत शिवारातील पडावातून 7,20,000 रुपयांच्या 120 मेंढ्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी मेंढपाळांनी शहादा पोलीस ठाण्याबाहेर आक्रमक ठिय्या आंदोलन केले असून संशयित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे. साक्री तालुक्यातील आंबापूर येथील मेंढपाळ सोनू ढवळू बोरकर यांनी शहादा शिवारातील तरहावद रस्त्यालगत शेतात मेंढ्यांचा पडावा टाकला होता. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सोनू बोरकर यांच्या मालकीच्या 6 लाख रुपयांच्या 100 मेंढ्या आणि मोतीराम नागो मारनर यांच्या मालकीच्या 1,20,000 रुपयांच्या 20 मेंढ्या एकत्रितपणे चोरून नेल्या. एकूण 7,20,000 रुपयांच्या या मालमत्तेच्या चोरीमुळे मेंढपाळांना मोठा आर्थिक व मानसिक धक्का बसला आहे. सोनू बोरकर यांनी तात्काळ शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मेंढपाळ आक्रमक झाले असून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल होत नसल्याच्या नाराजीने ते पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. मेंढपाळांचे म्हणणे आहे की चोरट्यांनी वेळीच अटक होण्यासाठी पोलिसांना आवश्यक ती कारवाई करावी, अन्यथा हे आंदोलन तीव्र करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. या घटनेची पोलिसांकडून तपास सुरू असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहे. ब्युरो रिपोर्ट रुपेश राजपूत. बेधडक मी मराठी न्यूज शहादा.